इतिहासाच्या पानात काही तारखा सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जातात, पण 25 फेब्रुवारी 1987 ही तारीख मात्र रक्ताने माखली गेली होती. एक अशी घटना जिचा पुरावा ना काळाकडे होता ना नशिबाकडे. या बंगल्याच्या भिंतींनी जे पाहिलं ते इतिहासातून कायमचं पुसलं गेलं. कारण जो साक्षीदार होता तो कधी जिवंत बाहेर पडलाच नाही. भाऊ, योगाना फोन मधून काढून टाक रे. जेव्हा जेव्हा योगाना वाजले ना तेव्हा तेव्हा आपल्या कामाची वाट लागली. तू गप्प बस रे. प्रॉपर्टी डीलरचा फोन आलाय. हॅलो. हा, कुठे आहेत? लवकर या, 10 मिनिटात मी पोहोचतो तिथं. हा ठीक आहे. ऋषा, प्रॉपर्टी डीलरचा फोन आलता. आपल्या निघायला लागेल आता. भाऊ, कुठं जमीन बघितली आता? जमीन नाही रे, बंगला बघितलाय डील करायला शे. तुझी मज्जा आहे रे भाऊ, तुम्ही आमचा विचार पण नशील केलास. अरे तुमचा विचार करूनच मी तिचा बंगला बघितलाय. तुम्हाला सरप्राईज द्यायचं. त्यांना वाटलं ते फक्त एका जुन्या बंगल्यात जात आहेत, पण त्यांना कल्पनाही नव्हती की ते स्वतःच्या थडग्याकडे चाललेत. तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार होता, कारण बंगला नंबर 13 मधून कोणीही जिवंत परतत नाही. ऋषा, एकदा का डील झाली ना का लगेच दुसऱ्या दिवशी बंगल्याचं काम चालू करू आपण. अरे देवा, काय प्रॉब्लेम आला गाडीत. सालाही गाडी पंक्चर झाली. आता काय करायचं आपण? थांब भाऊ, चूक काढतो मी. अरे साल्या, चूक काढतो ती. चूक काढली तर आखी हवा निघून जाईल, समजताय का तुला? एक काम कर, इथं नाक्यावर गॅरेज आहे, तिथून पंक्चर काढून आण. तोपर्यंत मी प्रॉपर्टी डीलरच्या बोलून घेतो. चूक काढतो तो साला. प्रॉपर्टी डीलर का अजून आला नाही. प्रॉपर्टी ना बंगला लय भारी, एक नंबर काम होतं. फोन करू दे त्याला. हॅलो. हा शेट, या लवकर, आलो मी प्रॉपर्टी बघायला. या. प्रॉपर्टी तर लय भारी भेटलाय. बंगला बिंगला, काम 25. लय लेट झालं. काय नाही, थोडा प्रॉब्लेम झाला ना, म्हणून यायला उशीर झाला. प्रॉपर्टी तर एकदम बरोबर आहे, तुमच्यासाठी कमी रेटमध्ये लावला आहे. आता तुझे साईन झाले, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. काय नाही, टेन्शन नका घेऊ, हवा असेल ती. हवाय ठीक आहे, पण मला एक प्रश्न पडलाय. ही प्रॉपर्टी तुम्ही मला एवढी स्वस्त का दिली? तुम गु खाओ ना, गुठले क्यों गिनते हो? मेरा मतलब तुम आम खाओ ना, गुठले क्यों गिनते हो? हा ठीक आहे. आता तुम्हाला ऍडव्हान्स पाठवलाय, चेक करा. बाकीचं पेमेंट उद्या पेड करेल. धागा दिलता तर धागा बांधून घेतो. आला का प्रॉपर्टी डीलर? चल, येऊन गेला. ऋषा, तुम्हाला बोललेला मस्त एक तुम्हाला सरप्राईज आहे. की माझ्या बंगल्यासमोर तुम्हाला मी एक मस्त झोपडी बघितली. मी जेव्हा बंगल्यात झोपलेला असेल ना तेव्हा तुम्ही माझी रखवाली करायची. हा, चल पुढं. ऋषा, तुला काय वाटतंय या बंगल्याचं नाव बंगला नंबर 13 खाल्ला असेल? कारण तू 13वा व्यक्ती आहेस म्हणून. काय मी 13 व्यक्ती आहे? म्हणजे बाकीच्या 12 माणसांपैकी एकाने पण विकत घेतला नाही बंगला का रे? कारण यो बंगला बघायला आलेला एकही व्यक्ती कधीच परत गेला नाही. महाबालीचे काय पण बघतोस तू? या आवाजाला काय रे झालं लगेच? हा, तरी तुला बोललेलो त्या व्हॅलेंटाईन फॅलेंडीच्या मागे लागू नको. खर्च झाल्यावर बोलती बंद होईल. झाला ना आता?
चल कपाटावरती. चाल, इथं अडचण पण किती आहे बाबा, इथं काटे आहेत. चला. अरे भाई काम झालंय, सगळं ओके कंडिशन मध्ये आहे, माहिती आहे तुला. चल वर्ष बघून येऊ कसा काय त्या. तुझा हाल आता त्या 12 माणसांसारखं करील मी. मी काय केलंय, काय बिघडवलं मी तुझा. आमच्या जागा जमिनीसाठी तुम्ही लोकांनी मला आणि माझ्या परिवाराला मारून याच बंगल्यात पुरून ठेवलाय आणि आम्ही मेल्यानंतर पण तुम्ही जागा सोडित नाही. मला नव्हतं माहित, मला त्या प्रॉपर्टी डीलरनी जागा दाखवले. तो प्रॉपर्टी डीलर कधी हत्यारा आहे, पण आता तू पण वाचणार नाही. दोरा माझा. जय श्रीराम. मी तुझं काही बिघडवला नव्हता, पण आता मी पण तुला सोडणार नाही. कुठे भाऊ काय झालं, एवढा काय लागलाय? काय नाही रे, पडलो ते तिथून. ही प्रॉपर्टी आपल्याला नको, चला पण घरी. ती ज्यांची आहे त्यांनाच राहू दे. भाऊ थांब थांब थांब. तुझी मग जातच नाही का अजून. नशिबाने साथ दिली आणि काळ मागे सरकला. ते मृत्यूच्या दाढेतून जिवंत बाहेर पडले खरे, पण लक्षात ठेवा, या बंगल्यातून सुटका होते पण मुक्तता कधीच होत नाही. आज ते वाचले, पण 25 फेब्रुवारी पुन्हा येईल आणि तेव्हा हा बंगला आपला हिशोब पूर्ण करेल. भाऊ योगाना फोनमधून काढून टाक रे. जेव्हा जेव्हा योगाना वाजले ना तेव्हा तेव्हा आपल्या कामाची वाट लागली.